आज शेप अकॅडमी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जे विद्यार्थ्यांना रोजगारापर्यंत नेतील असे जे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसचं संपूर्ण प्रशिक्षण हे शेप अकॅडमीने आता दिलेलं आहे. माननीय पाटील सर या ठिकाणी त्याचे उपस्थित आहेत. आत्ता शेप अकॅडमीचा मुख्य उद्देश आपल्या या विद्यार्थ्यांनी सांगितला. कुलकर्णी सर देखील या ठिकाणी आहेत. खूप विद्यार्थ्यांना मोलाची मदत ते करत असतात आणि आमच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जी विद्यार्थी पालकत्व योजना सुरू आहे त्याच्या संस्कार विभागाचे प्रमुख माननीय श्री विजयराव भालेराव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना लगेचच रोजगार मिळावा, त्यांचे स्किल्स डेव्हलप त्यांच्यामध्ये व्हावे, याकरता शेप अकॅडमी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हे सर्टिफिकेट कोर्सेस हे आपल्यासाठी आपण उपलब्ध करून दिले. त्याचा निश्चितपणे आपल्याला पुढच्या करिअरसाठी उपयोग होईल असा मला विश्वास वाटतो. याच्यामध्ये विद्यार्थिनींसाठी ब्युटी थेरपीचे आहेत किंवा काही मुलांसाठी जे स्किल्सचे आहेत, कॉम्प्युटरचे आहेत, की आपल्याला ताबडतोब नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने जे स्किल्स आवश्यक आहेत ते स्किल या ठिकाणी अतिशय विशेषत्वाने शिकवले जातात. आम्ही पर्वतीच्या सेंटरवर सरांच्या गेलो होतो. सर्व सेंटर अतिशय पाहिलं आणि अतिशय अत्यल्प किमतीमध्ये, नाममात्र दरामध्ये, ना नफा ना तोटा या तत्वावर सरांनी हे कार्य हाती घेतलेलं आहे. आपला भारत आत्मनिर्भर व्हावा याकरता आपली देखील एक समिधा या महायज्ञात, या ज्ञानाच्या महायज्ञात असावी, या उदात्त हेतूने त्यांचं कार्य सुरू आहे. आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जे वेगवेगळी शैक्षणिक जे उपक्रम सुरू आहेत त्याच्यामधला हा एक उपक्रम आहे. जवळजवळ 25 प्रकारचे उपक्रम शैक्षणिक हे दगडूशेठच्या वतीने सुरू आहेत. बरेचसे उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहेत आणि बरेचसे हे अत्यल्प दरात आहेत. आपण त्याची माहिती ट्रस्टच्या कार्यालयाच्या माध्यमातून जरूर जाणून घ्यावी. विद्यार्थिनींसाठी BBA MBA हे कोर्सेससुद्धा विनामूल्य आहेत. कृपया आपण त्याची माहिती घ्यावी. आणि आज आपण जो कोर्स पूर्ण केला आहे त्याचं प्रमाणपत्र वितरित करण्याचा हा कार्यक्रम आहे. मी आपल्या सर्व विद्यार्थिनींना मी पुढच्या करिअरसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याला गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने उत्तम असं करिअर लाभो आणि त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपल्याला जॉब सॅटिस्फॅक्शन हो, कारण ती फार महत्त्वाची गोष्ट असते. आपण जे काम करू त्यात आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, नाहीतर मग आपल्याला वेगवेगळे टेन्शन्स येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळो अशा शुभेच्छा देतो. पुढील अधिक शिक्षणासाठी देखील आपल्याला संधी आवश्यक असल्यास दगडूशेठच्या वतीने या निश्चितपणे उपलब्ध आहेत. कृपया आपण त्याचा लाभ घ्यावा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा येतो. पाटील सरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो शेप अकॅडमीतर्फे जे आपल्याला कोर्सेस त्यांनी दिले. आणि असंच हे जे ऋणानुबंध आहेत दगडूशेठचे आणि शेप अकॅडमीचे हे पुढे असेच अव्याहतपणे सुरू राहावेत आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये त्यांचा असाच त्याला उपयोग व्हावा. या ठिकाणी आपलं प्रमाणपत्र हे या ठिकाणी वितरित करण्यात येईल. पालक पण मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. पालकांना देखील कुठले कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत याची माहिती होण्याकरता हे आमच्या ऑफिसमध्ये निश्चित आपण संपर्क साधा. पुढील सर्व कोर्सेस जे आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याची माहिती आपण घ्या. निश्चितपणे त्याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांकरता होऊ शकेल आणि उत्तम असं करिअर त्यांचं घडेल. गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याबरोबर आहेच. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. उच्च न्यायालयामध्ये 21 फेब्रुवारी 2022चा जो तुकड्या तुकड्याने FRP देण्याचा शासन निर्णय होता तो रद्दबातल झाल्याचा निकाल आलेला आहे. आणि त्यामुळं त्या निकालाची प्रत आम्ही साखर आयुक्तांना दिली आणि या सीझनमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांनी
डिसेंबर नंतर ऊसाचे पैसेच दिलेले नाहीत आणि शेतकरी हेलपाटे घालतात. आता कायद्यानुसार विलंब आकार जो आहे तो 15% आता त्याला व्याज दिलं पाहिजे आणि त्यासाठी साखर आयुक्तांनी काय निर्णय घेतला हे विचारायला म्हणून आज आम्ही आलेलो होतो. मला या ठिकाणी माहिती मिळाली की 2300 कोटीची थकबाकी आहे, परंतु ही अर्धवट माहिती आहे. जवळपास 7000 कोटी रुपयाची थकबाकी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली आहे. उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याच्या संदर्भात चर्चा झाली. त्यावेळी राज्य साखर संघाच्या अध्यक्षांनी सांगितले काहीच थकबाकी नाही. त्यावेळी आम्ही कोर्टाला सांगितलं होतं की कोर्टानं जर आदेश दिला तर ज्या शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आम्ही हायकोर्टासमोर सगळ्यांना उभं करायला तयार आहोत. आणि आजही आम्ही साखर आयुक्तांना सांगितलं आम्ही तुमची 8 दिवस वाट बघतो, अन्यथा ज्या ज्या शेतकऱ्यांना ऊसाची FRP मिळालेली नाही ते सारे शेतकरी घेऊन या ठिकाणी पुन्हा आम्ही येऊ. त्यावेळी मात्र पै वसूल केल्याशिवाय, व्याजासकट वसूल केल्याशिवाय परत जाणार नाही, हाही इशारा साखर आयुक्तांना आज आम्ही दिलेला आहे. संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनसामान्याला प्रेरणादायी ठरते आहे आणि म्हणून या चर्चेला आपण आता या निमित्तानं सुरुवात करूया. एवढंच या ठिकाणी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. यानंतर उपसभापती निलमताई गोरे संविधानाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडतील. माननीय सभापती महोदय, आज संविधानाच्या गौरवार्थ 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आपण जो प्रस्ताव मांडला त्याचं अनुमोदन करण्यासाठी मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे. 17 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या घटना समितीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं होतं त्याच्यामध्येच त्यांनी 2 वाक्य म्हटलेली होती की अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. आणि म्हणून या राज्यघटनेचा गौरव करत असताना संपूर्ण जर का आपण प्रवास पाहिला तर तो अथांग आहे. अनेक पानं किंबहुना अनेक अधिवेशनं सुद्धा त्याच्यामध्ये खर्च होतील एवढं त्याच्यामधलं ज्ञान आहे. आणि आपल्या जीवनाशी संबंधित असा दैनंदिन प्रत्यक्ष कृतीमध्ये संबंध भारतीय राज्यघटनेचा संविधानाचा येत असतो. आपण या विधिमंडळामध्ये विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये संविधानाचा गौरव करू शकतोय आणि म्हणून आपण खरोखरच एका अत्युच्च अशा परंपरेचा, गौरवशाली अशा इतिहासाचा भाग आहोत. याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा अशा प्रकारची निश्चितपणाने परिस्थिती आहे. आणि याचं कारण असं की सद्यस्थितीमध्ये पाहिलं तर आत्ताची राज्यघटना आपल्याकडे 26 जानेवारी 1950 पासून प्रत्यक्षामध्ये आली असं आपण जरी म्हणत असलो तरी बर्फाच्या हिमनगाचा 7/8 भाग पाण्याखाली असतो. त्याप्रमाणे जवळजवळ 1777 सालापासून सातत्याने या देशावरती नियमावली कशी असावी, त्याच्यामध्ये काय बदल व्हावेत, ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व झुगारून देण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे प्रयत्न झाले आणि त्याचबरोबर ब्रिटिश संसदेने देखील अनेक कायदे केले, त्याची बीजं रुजत हा मोठा वटवृक्ष राज्यघटनेच्या निमित्ताने तयार झालेला आहे.